पत्रकार म्हणून आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दादांची सभा लागेल आणि ती वेळेवर कव्हर करायला जावी लागेल. पहाटे 6 वाजताची असो किंवा 7 वाजताची असो याची वाट बघत असतानाच आपल्याला एका सभेला जात असताना ही दुःखद घटना समजली. पंढरपूरच्या आम्ही 4-5 पत्रकार एकत्र होतो. गाडी हायवेवर थांबवली. मागं पुढं कुठली गाडी आहे, आपला ऍक्सिडेंट होईल किंवा आपली गाडी कोणाला धडकल, आपल्याला कुणी धडकल याचा विचार सुद्धा आला नाही. आमची फोनाफोनी सुरू झाली आणि ड्रायव्हरला आहे ह्या स्पीड मध्ये गाडी थांबवायला सांगितली. एवढा मोठा धक्का हा अजितदादांचा होता. अजितदादांच्या जाण्याने राज्यात जवळपास 30-32 मंत्री आहेत, 40-42 खाती आहेत. पण माझ्यासारख्या शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारेच्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस दादा आजच्या या सामाजिक बिघडलेल्या वातावरणामध्ये ज्यावेळेस दादाच्या तोंडून शब्द यायचे की मी आणि माझा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आहे हे ठासून सांगणारे दादा आज निघून गेले. त्याच्यावर विश्वास बसत नाही. या चळवळीचा एक मोठा आधारवड, या विचारांचा एक मोठा आधारवड या ठिकाणी ढासळलेला आहे, कोसळलेला आहे. 2-3 दिवस झालं म्हणजे मन सुन्न आहे. ना घरात बसू वाटतं, ना बाहेर बसू वाटतं, ना बाहेर फिरू वाटतं, ना काही काम करू वाटतं. म्हणजे लाख गेले तर चालते पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे अशी म्हण आपल्या मराठीमध्ये आहे. पण नेमकं हा शाप आपल्या महाराष्ट्राला लागलेला आहे. मग विलासराव देशमुख साहेब असतील, आराबा असतील, गोपीनाथराव मुंडे असतील आणि त्यानंतर अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान झालंय. आणि जो माझ्यासारखा आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे, आमचं किती नुकसान झालंय मोठं. राज्याचा विकास दादा प्रत्येक गोष्टी सीना नदीला पूर आलता, करमाळ्याला दादा 7:30 वाजताचा दौरा होता. पहाटे 4 उठून निघालो होतो आणि दादा बरोबर 7:30 त्या शेतात राहणार होते. त्या शेतकऱ्याला विचारलं, माझे 2 सहकारी समोर दादांचा व्हिडिओ घेत असताना चिखलात पडले. आणि बाळांनो किती काही तुमची कुठून आला तुम्ही असं काळजी घेणार आणि त्या शेतकऱ्याला विचारणार तू ह्या मातीमध्ये हे पीक कसं घेतलं, किती नुकसान झालं, काय झालं. म्हणजे मातीशी नाळ जोडलेला एक नेता होता. पण आमच्यासाठी तो शिवशाहू फुले आंबेडकर या विचाराचा खंदा पाईक होता. या नेत्याला आठवणी सांगत बसण्यात वेळ नाही. शोक सभेमध्ये बोलावं लागेल. काही वेळेस असं वाटतंय 2 दिवसामध्ये अरे विठ्ठला तुला पाहिजे होतं तर आमच्या सरकारला घेऊन जायचं, पण दादा सगळ्याला पाहिजे होते अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. या ठिकाणी आपले 2 आमदार आहेत, नगराध्यक्ष ताई आहेत. माझी एक विनंती आहे, आपला एमाही तलाव आहे त्याचं सुशोभीकरण झालं, त्याला जेवढा निधी लागला तेवढा सगळा निधी अजितदादा जलसंधारण जलसंपदा मंत्री असताना म्हणजे त्यांच्या असलेले टिपर, ट्रॅक्टर, जेसीबी हे पाठवून तो निधी देऊन ते एमाही तलावाचं सुशोभीकरण केलेलं आहे. माझ्या आपल्या तिघांना नम्र विनंती आहे, त्या एमाही तलावाचं नाव अजितदादा पवार यांच्या नावाने करावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली जड अंतःकरणाने या ठिकाणी वाहतो. पवार कुटुंबाला बळ देणे का आपण मोठं नाही. आज राज्य त्यांच्या जीवावर आहे. आता अस्थि विसर्जन अजितदादांचं झाल्यानंतर पवार साहेब ज्यावेळेस नीरा नदीकडे गेले, त्या नीरा नदीचं प्रदूषण बघून पवार साहेब ऍक्टिव्ह मोडवर आले. नीरा नदी ही स्वच्छ आणि निर्मळ झाली पाहिजे यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. असं हे पवार कुटुंब आहे. आणि त्यातला जो तंबूचा मेन खांब होता तोच निघून पडलेला आहे. हळूहळू पवार साहेबांनी सगळी सूत्र अजितदादांकडे दिली होती, पण तोच आधारवड आज कोसळलेला आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, पंढरपूरच्या सर्व पत्रकारांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय